नमस्कार. आज आपण माजलगाव मध्ये आहोत. माजलगाव मध्ये जयविरू हॉटेलचा उद्घाटन सोहळा 14 एप्रिल रोजी आहे आणि त्याची पूर्वतयारी या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहू शकतो जयविरू हॉटेल हे डीजी रॉक आणि अमोल तौर या दोन्ही मित्रांनी टाकलेलं आहे. या दोघांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये या दोघांनी सोशल मीडियाचं काम केलं. जरांगे पाटलाच्या प्रत्येक कार्यामध्ये जाऊन त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी प्रसिद्धी दिली. ज्या वेळेला मोठमोठ्या चॅनलनी जरांगे पाटलाच्या बातम्या बंद केल्या होत्या त्यावेळी डीजी रॉकनी जे काही आहे ते त्यांच्या सोशल मीडियावरून हे चालवलं होतं. आणि इथं आपण पाहू शकतो डीजी रॉक आणि अमोल तौर हे इथं नियोजन करताना दिसतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तयार झालेला त्यांचा जो लाखो मित्र परिवार आहे इथं येऊन शुभेच्छा देताना दिसत आहेत. आणि जे काही हॉटेलचे जे काही मॅनेजमेंट आहे ती सर्व तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आपण पाहू शकतो जे काही जयवीर हॉटेल आहे माजलगावमध्ये ते त्याचे जे काही फंक्शन हॉल आहे, इकडे किचन रूम आहे, इथं लोकांना जेवणाची सोय होणार आहे आणि काउंटर आहे. इथं जे काही आराध्य दैवत आहे त्याचं इथं जे काही प्रतिमा आहे ती इथं तुळजापूरहून आणलेली त्यांनी. आणि ही इथं म्हणजे काय वेटिंग रूम आहे, इथं आलेल्या लोकांना बसण्याची सोय करण्यात येणार आहे. आणि आपण पाहू शकतो एवढं सुंदर हे बनवलेलं आहे. सगळी जी काय तयारी ती या ठिकाणी होत आहे. आपल्याला डीजी रॉक आणि अमोल तौर यांच्यासोबतही इथं चर्चा करायची. इथं अमोलजी या आणि डीजी रॉक आणि अमोल तौर यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आपल्यासोबत सुशेन महाराज नायकवाडे सुद्धा आलेले आहेत. नाही उभा राहा, नाही इथंच उभा राहा, चालूच आहे. महाराज आलेले आहेत सुशेन महाराज नायकवाडे जे महाराष्ट्रातील ख्यातनाम शिवचरित्रकार आहेत. आणि मनोज दादा जरांगे पाटील यांचं जे काही मराठा आंदोलन आहे या आंदोलनामध्ये जे काय साष्ट पिंपळगावला उपोषण होतं त्या उपोषणामध्ये महाराजांनी 7 दिवस शिवकथा त्या ठिकाणी तिथं आयोजित केली होती आणि 7 दिवस त्या ठिकाणी सेवा केलेली. जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. मी सोबत होतो महाराजासोबत आणि टीम होती. आणि मग जरांगे पाटलाच्या पूर्ण या आंदोलनामध्ये पुन्हा डीजी रॉक आपले अमोलजी तौर साहेब हे जुटले आणि महाराष्ट्र ढवळून टाकण्याचं काम या जोडीने केलेलं आहे. नक्कीच यांचे अनंत उपकार या आंदोलनावर आहेत. महाराष्ट्रातल्या संपूर्ण कोट्यवधी मराठा समाजावर अनंत उपकार आहेत. तुमचे फेड महाराष्ट्रातले म्हणजे होणार नाही. कारण ज्यावेळेस मोठ्या मीडियानी आंदोलनाचं चित्रण करणं बंद केलं होतं, दाखवणं बंद केलं होतं, त्यावेळेस हे वाघ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऊन पाऊस जिथं मिळेल तिथं बसले, जिथं जे खायला मिळालं ते खाल्लं. मी पाहिलं बऱ्याच वेळा, मला एवढं शक्य नाही झालं त्यांच्यासोबत फिरणं, परंतु जिथं जिथं मी गेलो तिथं हे हजर असायचे. आज आनंद झाला की जयविरू हे हॉटेल टाकले. जयविरू हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती, हे नाव माहिती, या नावात मैत्री दडलेली आहे, या नावात समर्पण दडलेलं आहे, या नावामध्ये एकमेकाविषयी असलेला विश्वास दडलेला आहे. तोच विश्वास या दोघांच्या माध्यमातून महाराष्ट्राने पाहिला आणि आता हॉटेलच्या माध्यमातून, व्यवसायाच्या माध्यमातून तो पूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे. जरांगे पाटलात सुद्धा शिक्षण आहे की तुम्ही काय करा, समाजाचं काम करत असताना पोटा पाण्यासाठी व्यवसाय करा. बरोबर. 2 रुपये कष्टातून कमवा आणि ते पैसे आपल्या कुटुंबाला लावा. हे जरांगे पाटलाचं शिक्षण, तंतोतंत पालन हे दोघं करताना दिसत आहेत. आणि खरंच यांचा आदर्श पूर्ण महाराष्ट्राने घेतला पाहिजे. आज या ठिकाणी सुशेन महाराज नायकवाडे आलेले आहेत. प्रथमतः आपण नायकवाडे महाराजांच्या हस्ते
पुस्तक देऊन या जयवीरूचं आपण स्वागत करू आणि मग महाराज प्रतिक्रिया देतील. इथं पहिली प्रतिक्रिया आपण महाराजांची घेणार. हुसेन महाराज नाईकवाडे हे महाराष्ट्रातील तरुणांचं प्रेरणास्थान आहेत आणि भाषण कलेच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुण महाराष्ट्रामध्ये उभे केलेत. महाराज, आपण आज आपले तुमचे माझे सर्व महाराष्ट्राचे डीजी रॉक आणि अमोल जितो यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण आलो आहोत. तुम्ही पुण्याला असता, तुम्हाला ज्यावेळेस माहिती झाला हॉटेलचं उद्घाटन परवाच्या दिवशी, तुम्हाला गडबड असताना सुद्धा तुम्हाला राहवलं नाही, तुम्ही इकडे निघालात गाडी घेऊन लगेच. काय सांगताल आज या जोडीविषयी, जयवीरविषयी काय शुभेच्छा असतात? जयवीर या प्युअर व्हेजच्या माध्यमातून जी लोकांची सेवा आपल्या हातून घडणार आहे, खरं तर सेवाभाव जपणाराच हा व्यवसाय आहे आणि 1-1.5 वर्षाचा अनुभव मी या व्यवसायाचा घेतलेला आहे. पहिली गोष्ट, आपण व्यवसाय केले पाहिजे, पैसा कमवला पाहिजे, तो खपाखप कमवला पाहिजे असं सांगणारा कीर्तनकार आहे मी पहिला, आहे की नाही? पैशाशिवाय माणसाला किंमत नाही. देवाच्या दारात सुद्धा त्याला VIP दरवाजा असतो ज्याच्याकडे पैसा असतो आणि म्हणून पैसा आपलासा केला पाहिजे. आपण त्याच्यातच माग आहे आणि आपण आता पैसे कमवून दाखवलं पाहिजे आणि व्यवसायात तुम्ही येऊन एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. सोशल मीडियाचा उपयोग फक्त लोकांच्या समोर फेस घेऊन जाण्यापुरता नाही, तर त्या सोशल मीडियाचा उपयोग कमर्शियल म्हणून सुद्धा झाला पाहिजे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले व्यवसाय सुद्धा पुढे आले पाहिजे आणि आपले लोक व्यवसायात आले पाहिजे, पुढे गेले पाहिजे. सगळ्यात कमी व्यवसाय आहेत आपले आणि त्यातली त्यात हॉटेल व्यवसाय. म्हणजे बाहेरचा माणूस, UP बिहारचा माणूस इथे येऊन हॉटेल टाकतो, तो मोठा होतो आणि आपलं पोरग तिथं 500 रुपयाची नोट घेऊन जातंय आणि आयटीत पाण्याची बॉटल मागतंय, जेवायला मागतंय आणि आपल्या खिशातले 500 त्याला देऊन येत आहे. आणि ते UP बिहारचा माणूस त्याच्या खिशातले तेवढेच आहेत, त्याच्या आईट ऐकून घेतय आणि त्याच्या खिशातले 500 आपल्या खिशात टाकताय. आपणही कुठेतरी हे शिकलं पाहिजे की लोकांच्या खिशातला पैसा आपल्या खिशात कसा येईल याचा विचार आपण बारकाईने केला पाहिजे आणि याचा आदर्श नक्कीच तुमच्याकडून लोकांनी घ्यावा अशा पद्धतीचा आहे. मी या जोडीला खरंच सलाम करल की फार मेहनत घेतली तुम्ही, फार मेहनत घेतली म्हणण्यापेक्षा लोकांपर्यंत घेऊन जायचं काम, चळवळ घेऊन जायचं काम तुम्ही केलेलं आहे आणि अलीकडे ह्या 2 वर्षात फार मोठा धुमाकूळ तुम्ही महाराष्ट्रामध्ये घातला. म्हणजे तुम्हाला कदाचित माहित नसेल, त्यावेळी आम्ही फार जुने सहकारी होतो पाटलांचे. आता सुदैवानं, माझ्या सुदैवानं मी पुण्याकडे गेलो भाषण कला ट्रेनिंगच्या माध्यमातून म्हणून, पण तुमच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, तो अभिमान कायम राहील आणि तुम्ही जो आदर्श घालून दिलाय तरुणांना, बरं का, म्हणजे या वयात कुठंतरी कुणाच्या तरी मागं पळण्यापेक्षा व्यवसायाच्या मागं पळायला ते जरा भारी वाटलं आणि कुणाचं तरी स्टेटस, माझं बोलणं जरा कोड भाषेत समजून घ्या, कुणाचं तरी स्टेटस आपल्या व्हॉट्सअपला आणि फेसबुकला ठेवण्यापेक्षा आपल्या व्यवसायाचं स्टेटस आपल्या व्हॉट्सअपवर, आपल्या फेसबुकवर, आपल्या इन्स्टावर असलं पाहिजे. कुणाचं तरी डीपी ठेवण्यापेक्षा आपल्या व्यवसायाचा डीपी असला पाहिजे. हे फार भावलंय आणि या वयामध्ये तुम्ही व्यवसाय पुढे घेऊन जाताय. मी माझ्या वतीनं, माझ्या शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षण अकादमीच्या वतीनं जयवीरू या जोडीला भरभरून शुभेच्छा देतो. तुम्ही अशीच झेप घ्या. जय वीरू, तुम्हाला काय उणे आहे आणि जरी संपली जमीन तरी आकाश अजून सुने आहे, आकाश झाली सुने. पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि मला थोडं घाई आहे, गडबड आहे, मी तुम्हाला बघा, महाराजांनी इथं जयवीरूला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्याला डीजे रॉकचा मी फॅन झालेलो आहे. खरं तर मी त्यांची आंतरवैयक्तिक सुद्धा मुलाखत घेतली होती दोघांची आणि आज ती मुलाखत वेगळी होती, ती आंदोलनातली मुलाखत होती, पण आज व्यावसायिक मुलाखत आहे. मला त्यांची प्रतिक्रिया घ्यायची थोडी. डीजी भाऊ, जरांगे पाटलाच्या या आंदोलनातून एक आपला प्रपंच चालवणं, आपलं घर कुटुंब चालवणं, हे जरांगे पाटलाचा जो दृष्टिकोन आहे की कमवा आणि कमवलेले पैसे समाजासाठी 2 रुपये टाका, समाजाला वेळ द्या, समाजाचं काम करा, या दोन्ही गोष्टीचं तंतोतंत पालन करताना तुमच्याकडून दिसतंय. कशा पद्धतीने कल्पना सुचली आणि कल्पना कशा पद्धतीने अंमलात येऊ लागली?
काय सांग? सर्वात प्रथम मी तुमचं अभिनंदन करेल. मला आवर्जून सगळ्यांना सांगायचं की हे गदर न्यूज जे आहे, म्हणजे जे आंदोलन चालू होतं तेव्हा आमच्या बाईट घेतल्या गेल्या, पण आज आमचा व्यवसाय सुरू आहे. मग कुठेतरी जे आंदोलनातली पोरं आहेत त्यांचे व्यवसाय सुरू झाले. आज मी बीडला होतो, यांनी इतके आग्रह करून तुम्ही मला फोन केला. प्रत्येक वेळोवेळी तुम्ही आंदोलनात सक्रिय कार्यकर्ते, कोणी पण असो, नेता असो किंवा नेत्याचा कार्यकर्ता असो, समाजासाठी काम करा असो, तुम्ही तुमच्या पेपरच्या माध्यमातून वेळोवेळी तुम्ही दाखवलं आहे. आणि माझ्या हॉटेलचं दाखवत आहे म्हणून नाही, म्हणजे मला खरंच वाटलं नव्हतं की कोणीतरी येऊन आपण हॉटेल टाकतोय हे सुद्धा दाखवल. पण म्हणून मी खरंच गदर न्यूजचे खूप आभारी आहे की त्यांनी इथपर्यंत तुम्ही पोहोचलात. म्हणजे सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन. कारण मी जरी याच्यातून पोहोचलो असलो, आम्ही दोघं, अमोल भाऊ असेल, मी असेल, आमच्या इन्स्टा फेसबुक पासून लोकांपर्यंत जरांगे पाटलांचे अपडेट पोहोचत असलो, पण तुम्ही जरांगे पाटलासाठी जे काम करणारे लोक आहेत, जे त्याग करणारे पोर आहेत, जे काय असेल, आम्ही म्हणून नाही, भरपूर लोक आहेत की पाहिले तुम्हाला, तुम्ही प्रत्येकाविषयी, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड काय आहे इथपासून ते त्यानं कसं कार्य केलं हे गदर न्यूजने दाखवलं. आणि मला आवर्जून तुम्ही ही क्लिप द्या बरं का, कारण मला हे अपलोड करायची आहे. कारण खरंच जे बोलतोय ते सत्य आहे. मला अभिमान वाटतो आज तुम्ही या ठिकाणी आलात की आमचं रेस्टॉरंट चालू होतं, आमचं हॉटेल चालू होतं, तुम्ही ते दाखवणार आहात. आणि आता तुमचा जो प्रश्न आहे, मला एक किस्सा आठवतो. आम्ही नेकनूर साईडला कुठला तरी सप्ताह होता, मनोजदास जरांगे पाटला होतो. तर पुढे नेकनूर म्हणून आपण ते मांजर सुंबाकडे जाताना कडे एक उसावाला होता, उसाचा रस होता. तर भरपूर 10-20 गाड्या होत्या आमच्या जरांगे पाटला सोबत. आणि तिथं जो तो उसावाला होता, मला नाही म्हणला जरांगे पाटलाला रस पाळायचा म्हणले, गाडी थांबवा. तर गाड्या थांबल्या, सगळ्यांनी रस पिला, आम्ही गाडी बसलो. पाटील म्हणले तिचे पैसे दिले का? म्हणले नाही, पैसे घेणार नाही. म्हणले कुठल्याच व्यावसायिक माणसाचे पैसे बुडवू नका म्हणले. आज त्याची जर इच्छा असली तर मला एकटंच नाही, माझ्यासोबत 100 माणसं म्हणले, म्हणजे माझ्यामुळे कुणाचं नुकसान होऊ नये. तुम्ही काम करा, पण काम करताना आपल्याला 4 पैसे पण खर्च करायला लागतात. रत्नच बघून मी तर घरदार सोडून दिले म्हणले सगळं माझं, पण माझ्यासोबत काम करणारा प्रत्येक व्यक्ती त्यांना घरदार बघा, मी खंबीर आहे म्हणतात ते. त्या उद्देशाने आज 2.5 वर्षानंतर 3 वर्षानंतर आम्ही दोघं आज काहीतरी कमाईच्या मार्गाकडे लागलेलो आहोत. आता उद्या हॉटेलचं उद्घाटन होत आहे, जरांगे पाटलाची तो उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्रामधील जे काही मराठा आंदोलन आहे, हे आंदोलन आता जवळपास आपले सगळे दाखले निघू लागलेले आहेत, निघत आहेत, म्हणजे यशस्वी झालेलं आहे. पुढची जरांगे पाटलाची रणनीती, तुमचं त्यांच्यासोबत जे काही भेटी गाठी होतच असतात, पुढे जरांगे पाटलाचं काय रणनीती आहे, त्याच्यासोबत तुमचं कायम असंच राहणार आहे? सगळ्यात पहिल्यांदी महत्वाची गोष्ट म्हणजे मला हे सांगायचंय, अमोल भाऊ तवड आणि डीजी रॉक्स यांनी जरी एखाद्या बिझनेसमध्ये उतरले असले तर आम्ही दोघांनी म्हणून हा बिझनेस सुरू केलाय. याचा अर्थ हा नाही आम्ही जे समाजाचं कार्य हे आम्हाला आवडतं दोघाला म्हणून आम्ही करतो, आणि आम्ही चुकीची कुठलीच गोष्ट करत नाही. त्यामुळे माणूस चुकीच्या गोष्टीकडून लांब जातो. आपण ज्या काही चांगली गोष्ट आणि पॉझिटिव्ह गोष्ट करतो म्हणून त्यामुळे कधीच लांब जात नाही. आम्ही दोघंही जे कार्य करतो आम्हाला माहिती ते 100% योग्य आहे, बरोबर आहे. आम्ही कुठलीच चुकीची गोष्ट करत नाहीत. आम्ही बिझनेस करताना जरी आम्हाला समाजासाठी आणि जरांगे पाटलासाठी वेळ द्यावा लागला तर आमच्यापैकी एक व्यक्ती नक्कीच त्या ठिकाणी जाणार आणि एक व्यक्ती आमच्या त्या ठिकाणी, म्हणजे आमच्या धंद्यावर परिणाम होणार नाही आणि आम्हाला ज्या कार्याची आवड आहे हे कार्य सुद्धा चालू होणार. तुम्ही विचारलं पुढची रणनीती काय आहे, जरांगे पाटलाची रणनीती पुढची काय असते हे आम्हाला तर सोडा. जरांगे पाटला आजूबाजूला माणसं उभा असतात त्यांना माहित नसते पुढे आपल्याला काय करायचंय, कारण पाटील कोणतीच गोष्ट कळू देत नाहीत आणि जे करतात राईट दिसत असते. धन्यवाद डीजी भाऊ. अमोलजी यांच्याकडून आपल्याला थोडी प्रतिक्रिया घ्यायची आहे. अमोल सर, हॉटेल टाकण्यात आलेलं आहे, हॉटेलचं मॅनेजमेंट कसं राहणार आहे, इथं काय काय जेवायला मिळेल आणि लोकांनी इथं कशा पद्धतीनं हॉटेलचा फायदा घेतला पाहिजे, इथं कशी सेवा तुम्ही त्यांना देणार? नक्कीच सेवाभावी व्यवसाय आहे आणि या ठिकाणी आम्हाला सेवा करण्याचं भाग्य नक्कीच महाराष्ट्रातील तमाम सर्व समाज बांधवांनी द्यावं ही सर्वप्रथम आपल्याला विनंती आहे. एकदा तुम्ही आल्याच्या नंतर एकदा आम्ही बोलवणार तुम्हाला, हे आमच्या तुमच्या बाईटच्या माध्यमातून, तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राला विनंती आहे, तुम्ही एकदा या. एकदा आल्याच्या नंतर परत तुम्हाला बोलवायची गरज नाही, तुम्ही स्वतःहून येणार, एवढी मात्र गॅरंटी आणि कॉन्फिडन्स आमच्यामध्ये आहे. कारण व्यक्ती एकदा येऊ शकतो एखाद्या हॉटेलला, वारंवार येण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला क्वालिटीच द्यावी लागते आणि ती क्वालिटी अखंड महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त हॉटेल जयविरू माजलगाव, छत्रपती संभाजी महाराज चौक बायपास या ठिकाणी मिळेल
ही मात्र नक्की आम्ही तुम्हाला खात्री देऊ. आणि या ठिकाणी तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी नक्कीच पाहायला मिळतील, जुन्या आठवणी देखील तुमच्या ताज्या होतील आणि आगळं वेगळं काहीतरी. आम्ही म्हणत नाही, या ठिकाणी आलेले समाज बांधव जे आहेत, जे व्यक्ती आहेत, जे ग्राहक आहेत, ते म्हणतात या ठिकाणी आल्याच्या नंतर असं वाटतं की आम्ही पुण्याला मुंबईला आलोय की काय. म्हणजे आम्ही माजलगावमध्ये बीड जिल्ह्यामध्ये नाहीतच, कारण की आपल्या बीड जिल्ह्याची ओळख ही मागासलेला ऊसतोड कामगार अनेक गोष्टी आपल्या बीड जिल्ह्याला लागू होतात. परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर असं वाटतं की तुम्ही असं काहीतरी वेगळं केलंय, आम्ही असं दूर आहोत. ती फिलिंग तुम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर जाणवेल आणि क्वालिटी तुम्हाला नक्कीच मिळणार. तुमच्या जिभेवरली चव तुम्ही सुरुवातीला जो घास घेताल आणि शेवटला जो घास घेताल तो सेम शेवटच्या घासापर्यंत, शेवटच्या तुकड्यापर्यंत ती चव तुम्हाला कायम जाणवेल. तुमचं पोट भरेल परंतु मन भरणार नाही, ही महत्वाची गोष्ट असते. पोट भरलं तरी बी मन भरत नसतं. माणसाला वाटतं किती खावं, किती जेवावं, किती घ्यावं, असे आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतात. ते नक्की तुम्हाला या ठिकाणी आल्यावर जाणवतील. आणि परत सगळ्यात महत्वाची गोष्ट, एखादा आयटम तुम्ही मागवला, परत दुसरा मागवला, तिसरा मागवला, तुम्ही म्हणतात हे सगळेच खाऊ का काय, असंही आहे. आणि नक्की तुम्ही या एकदा टेस्ट करा, चव घ्या, आम्हाला तुमची सेवा करण्याचं भाग्य नक्की मिळू द्या. इथं फॅमिली सह जेवण्याची सोय करण्यात येणार आहे का? आणि असा कोणता आयटम राहील तुमचा की तो म्हणजे बाहेरून गेल्यानंतर लोक त्याचं नाव घेतील, असं एखादा आहे? नक्कीच प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट याला नावच आम्ही दिलंय. या ठिकाणी फक्त आणि फक्त प्युअर व्हेजच भेटेल, फॅमिलीलाही भेटेल आणि तुमच्या आमच्यासारख्या व्यक्तींना सुद्धा भेटेल. फक्त व्हेजच भेटेल. आणि दुसरी गोष्ट काय, तर तुम्ही जे म्हटलात की तुमच्या इथं काय स्पेशल असू शकतंय, तर हॉटेलच्या नावाने आपली एक डिश आहे. ती डिश ब्लॅक मध्ये मिळेल, रेड मध्ये मिळेल. तुम्ही एकदा ती डिश हॉटेल जयविरू स्पेशल ही एकदा ह्या डिशचा आस्वाद घ्या, मग तुम्ही सगळे बाकीचे प्रश्न विसरून जाताल, एवढं मात्र नक्की सांगतो. आणि याच्याही पलीकडे या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमच्या दगदग जी असते, आपल्या घरात जी दगदग असते, आपल्या संसारात जी दगदग असते, ती विसरून जाताल तुम्ही, कारण की माहोल इतका छान आहे. कारण मंदिराच्या बाहेर एक घंटा मारलेला असतो. तो घंटा का असतो की तो घंटा वाजविल्याच्या नंतर त्याचा नाद आपल्या मस्तकात जातो आणि तो नाद मस्तकात गेल्याच्या नंतर आपले विचार हे विसरून जावात आणि आपलं लक्ष केंद्रित फक्त आपल्या त्या समोर असणाऱ्या जी देवाची प्रतिमा असेल, मूर्ती असेल, त्या मूर्तीकडे राहावा, याच्यासाठी मंदिराच्या बाहेर हा घंटा मारलेला असतो, बांधलेला असतो. दुसरा एक घंटा असतो, तो घंटा आपल्या घरी असतो. आपल्या घरचे लहान लहान लेकरं, ज्यावेळेस आपल्या घरी लहान लहान लेकरं असतात, त्या लहान लहान लेकरांमध्ये खेळत असताना आपण बाहेर असलेला व्याप आपण विसरून जातो. तिसरा घंटा ही तुम्हाला हॉटेल जयविरू नक्कीच देईल. तुम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमच्या पाठीमागे असलेला व्याप हा नक्की या ठिकाणी आल्यावर विसरेल, एवढीच मात्र ग्वाही देतो. बघा, आपली मुलाखत संपलेली आहे. फक्त एका ओळीत एक प्रश्न घ्यायचा आहे आणि आपली मुलाखत संपणार आहे. फक्त एक शेवटचा प्रश्न आणि फक्त एका वाक्यात उत्तर द्यायचंय. महाराष्ट्रात कोट्यावधी तरुण जरांगे पाटलाचे विखुरलेले आहेत, ते सुद्धा रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. काय त्या तरुणांना एक जरांगे पाटलाचा मावळा येणार, त्यांनी काय सल्ला देता? खरं तर पाटीलच सांगतात की आपण प्रत्येक जणांनी व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. नुसतं व्यवसायामध्ये नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल, समाजकार्य असेल, राजकारण असेल, वर्तमान क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, सगळ्या उद्योग क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाने आपापली झेप घेतली पाहिजे. त्याच पद्धतीने आम्हीही त्यांच्याच विचारावर पाऊल ठेवून ह्या व्यवसायामध्ये उतरलो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीनं जसं जमल तसं, जसं की पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत ज्या व्यक्तीला जे शक्य होईल त्या गोष्टी आपण करायला पाहिजेत, लाजायला नाही पाहिजेत. कारण की सरांनी सांगितलं की बाहेरचा व्यक्ती येतोय ना आपल्याकडून 500 रुपये घेऊन जातोय आणि आपण सहकुशीनं त्याला 500 रुपये देतोय. आपल्या 500 रुपये रोजाने आपण काम करतो आणि तो 500 रुपये त्या व्यक्तीला देतोय. म्हणजे ही खरी तर लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्रात एवढे तरुण आहेत की तरुण महाराष्ट्रातच नाही, अख्ख्या आपल्या भारतात एवढे तरुण आहेत की सगळ्यात जास्त तरुणांची संख्या आपल्या भारतात आहे. ते ह्या तरुणांनी नक्कीच व्यवसायामध्ये आलं पाहिजे आणि आपलं व्यवसाय निवडून तो व्यवसाय आपला कसा शिखरावर जाईल
अशा पद्धतीने कशा पद्धतीने प्रयत्न करता येते ते 100% प्रयत्न केले पाहिजे. बघा, जयवीरू हॉटेलचं उद्घाटन परवाच्या दिवशी होतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पर्वावर हे उद्घाटन या ठिकाणी ठेवलेलं आहे. डीजी रॉक आणि अमोलजीत तौर ही जयवीरूची जोडी जशी आंदोलनामध्ये, मराठा आंदोलनामध्ये ऊन पाऊस वाऱ्यात एकदम स्ट्रॉंगपणे महाराष्ट्रात फिरली, काम केलं, आणि त्याच पद्धतीनं आज माजलगावच्या या बायपासला जयवीरू नावाचं एक सुंदर हॉटेल त्यांनी टाकलं. समाजाला रुचकर जेवण देऊन एक जयवीरू नावाची थाली जर आपल्याला इथं खायची असेल, इथं आल्यानंतरच पुन्हा प्रतिक्रिया त्यांनी द्यायची, आज काहीच द्यायची नाही त्यांनी सांगितलं. तसं माझं सुद्धा सगळ्यांना आव्हान आहे. आताच नायकवडी महाराजांनी सुद्धा सांगितलं की बाहेरचे लोक येऊन हॉटेल व्यवसायात प्रगती करतात, इथला पैसा ते आपल्या खिशात टाकतात. मग आपल्या लोकांची कदर आपल्या लोकांनीच करायला पाहिजे. आपला पैसा आपल्या लोकांच्याच कष्टाला गेला पाहिजे. आपल्या लोकांची मेहनतीची कदर ही आपणच केली पाहिजे. हे सुशील महाराज नायकवडी यांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या तरुणांना सल्ला दिलेला आहे. आणि आपल्या लोकांची कदर करण्यासाठी एकदा जयवीरू हॉटेलवर महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांनी यावं, एकदा तरी यावं, एकदाच यावं असं यांचं आग्रह आहे. पुन्हा डबल यावं असं ते म्हणणार नाहीत, पुन्हा तुम्ही येताल असं त्यांना खात्री आहे. नक्कीच यांची खात्री ही भविष्यामध्ये प्रत्येकाच्या मनामनामध्ये रुचावी अशा पद्धतीची शुभेच्छा तुम्हाला अशोक निपटे आणि गदर परिवार आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या वतीनं मी देतो. आणि भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आमच्या सोबत तुम्ही संवाद साधला, वेळ दिला आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये सुद्धा पुढच्या काळात वेळ देणार अशा पद्धतीचा शब्द त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे. धन्यवाद सर, दोघांचेही धन्यवाद. जयवीरू या जोडीला भावी काळासाठी शुभेच्छा देऊन थांबतो. न्यूज गदरसाठी मी अशोक निपटे, माजलगाव.